नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 29 डिसेंबर 2023 सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणातून किती पाणी संपलेलं आहे, आणखी उजनी धरणातून कोणत्या योजनेतून किती विसर्ग चालू आहे आणि त्यात किती वाढ केली आहे. खरं तर उजनी धरण प्रशासनाचं आता काय करावं तेच कळलं नाही. उजनीतून ज्या ज्या योजनेतून पाणी चालू आहे त्या योजनेतून पाणी कमी करण्याऐवजी आणखी एक प्रताप त्यांनी आजपासून चालू केला आहे. त्यात पाणी वाढवलं आहे. बोगद्यातून आतापर्यंत 150 क्युसेकचा विसर्ग होता, तो विसर्ग 250 क्युसेकचा विसर्ग तो केलेला आहे, म्हणजेच पाणी वाढ केलेली आहे. त्यामुळं उजनीचं पाणी ठेवायचं की नाही हा खरं तर प्रश्न आपल्याला पडला होता आतापर्यंत. परंतु अधिकारी, प्रशासन आणि राजकीय पुढारी यांना पाणी संपवायचंच, उन्हाळा यायच्या अगोदर पिण्यासाठी सुद्धा पाणी ठेवायचं नाही अशी त्यांची मानसिकता दिसते आणि त्याची कृतीमध्ये ते रूपांतर करतायत. कारण बोगद्यातून वरचेवर टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आलं होतं पाणी. आधी 600 केलं, परत 300 केलं, परत 150 केलं आणि आज त्यात महाप्रताप म्हणजे आणखी परत त्यात 100 क्युसेकनं पाणी वाढ केलेली आहे. म्हणजे आता कालवा तर 1000 क्युसेकनं चालू आहेच. सिनामाडा उपसा सिंचन पण 315 क्युसेकनं चालू आहे. दहेगाव उपसा सिंचन 120 क्युसेकनं चालू आहे आणि त्यातच पाणी आणि आजपासून वाढ करण्यात आलेली आहे. सोलापूरसाठी पाण्यासाठी मागणी व्हायला सुरुवात झालेली आहे. सोलापूरसाठी भीमा नदीत पाणी सोडलं जाईल. तर असं उजनीचं पाणी जर वाया चाललंय, गेलंय आणि राहिलेलं पाणीही जाणार आहे. आता ही काय विषय डबल सांगण्याची काही गरज नाही. तर सकाळी उजनी धरणाची 6ची स्थिती अशी आहे. 492.330 मीटर एकूण पाणी पातळी. तर एकूण पाणी साठा हा 2053.53 दशलक्ष घनमीटर अर्थात 72.51 TMC. आता कदाचित काही जणांना वाटेल उजनीमध्ये 72 TMC पाणी साठा आहे, पण 72 TMC मधला फक्त 8.85 TMC पाणी साठा हा आपला उपयुक्त पाणी साठा असतो. म्हणजे जवळपास 63-64 TMC हा मृत साठा धरला जातो. जरी 63-64 TMC मृत साठा असला तर त्यात गेल्या 40-45 वर्षापासून साठलेला गाळ आणि आलेली वाळू याचा जर विचार केला तर जवळपास 20 ते 25 TMC गाळ आणि वाळू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे राहतं पाणी किती 30 ते 35 TMC. तर ते जर पाणी वापरायचं म्हणलं तर कलेक्टरच्या परवानगीशिवाय ते पाणी वापरता येत नाही आणि ते पिण्यासाठीच राखीव ठेवता येतं. खरं तर आता पाणी वरचेवर कमी होत चाललंय. यावर्षी तरी किमान गाळ काढण्याची मोहीम राबवावी आणि उजनी धरणाची पाणी पातळी वाढवण्याची जी क्षमता आहे ती वाढवावी अशी सगळ्याचीच मागणी आहे. जवळपास गेले 14-15 वर्ष उजनीतून गाळ काढणार, उजनी गाळ मुक्त करणार, उजनीचं गाळ प्रक्रिया चालू झाली, टेंडर पडलं, निविदा निघाल्या, अशा वावड्या, अशा बातम्या अनेक राजकीय छोट्या मोठ्या पुढाऱ्यांनी उडवल्या. परंतु प्रत्यक्षात उजनीतून गाळ काढण्याचं अद्यापर्यंत कसलंही धोरण शासनाने प्रत्यक्षात उतरवलेलं नाही. तर एकूण पाणी साठा हा 2053.53 म्हणजे 72.51 TMC. तर उपयुक्त पाणी साठा केवळ 250.72 दशलक्ष घनमीटर अर्थात 8.85 TMC पाणी सध्याला उजनीमध्ये शिल्लक राहिलेलं आहे. आणि भीमेत पाणी सोडल्यानंतर त्यातलं 6-6.5 TMC पाणी जाणार, म्हणजेच उजनी धरण मायनसमध्ये येण्यास थोडाफार कालावधी राहिलेला आहे. 8 ते 10 दिवसानंतर उजनी धरण मायनसमध्ये आलेलं असेल. टक्केवारी बघितली तर केवळ 16.53% उजनी धरण राहिलेलं आहे आणि बाष्पीभवनाचा वेग हा ऊन पावसाचा खेळ चालू आहे. कधी कमी होतंय, कधी जास्त होतंय. आभाळ आल्यानंतर 4.80 पर्यंत येतंय आणि ऊन पडल्यानंतर 5.3 पर्यंत जातंय. तर सध्याला उजनीतून सिनामाळामधून 315, दहेगावमधून 120, बोगद्यातून 150 वरून 250 केलेला आहे आणि कालवा मात्र 1000 क्युसेकनं कायम ठेवलेला आहे. जोपर्यंत उजनी धरणातलं पाणी संपत नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाहीत असं शेतकऱ्यांना वाटायला लागलंय. ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी बरीच आंदोलनं केली, पण त्या आंदोलनाला कुठं यश येताना दिसत नाही. अधिकाऱ्यांना कुठं म्हणजे पाणी बंद करावं असं वाटत नाही आणि त्यातच सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचा जो अंकुश आहे त्यांच्यावरचा, त्या अंकुशाला बळी पडून अधिकाऱ्याला ही कामं करावं लागतायत.
पण हे शेतकऱ्याच्या मुळावर येणारी गोष्ट आहे, हे समजत नाही त्यांना. पण येणाऱ्या इलेक्शनमध्ये शेतकरी याचा धडा यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत असं मला तरी वाटतं. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.